अजून त्याची लाईन आउट पाहिजे, हे रस्ता झाला असं म्हटलं पाहिजे. तर मी खरी माहिती घेऊन तुम्हाला पुढच्या आठवड्यात सांगतो आणि मग काय करायचं ते करू. आलं का येणार नाही. 15 ऑक्टोबर 2024 रोजी शक्तीपीठ महामार्गाची कोल्हापूर जिल्ह्यातून रद्द होण्याची अधिसूचना राज्य सरकारने काढली होती. तरी सुद्धा या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये केनवडे या ठिकाणी म्हणजे कोल्हापुरात कागद तालुक्यामध्ये हुंडूर पासून केनवडेपर्यंत जे आपल्या विद्युत जे पोल येतात त्या पोलचा सर्वे करण्याचं काम राज्य सरकारकडून गेल्या आठवड्यामध्ये करण्यात आलं होतं. पण केनवडे या ठिकाणी केनवडे ग्रामस्थ असतील किंवा बाकीच्या आजूबाजूच्या सर्व परिसरातील ग्रामस्थ असतील त्यांनी त्यांना जाब विचारला. तेव्हा त्यांनी सांगितले की नागपूरची एक कंपनी या सर्व्हिससाठी नियोजित केलेली होती आणि त्याद्वारे हा जे शक्तीपीठ महामार्गामध्ये पूल येतात त्यांचा सर्व्हिस चालू होता. त्याच्यानंतर सर्व ग्रामस्थांनी त्यांना सांगितले की या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अजूनही शक्तीपीठ महामार्ग रद्दीची अधिसूचना लागू असल्यामुळे आपण कोणत्याही प्रकारच्या सर्व्हे करू नये. त्याच्यानंतर त्यांनी तो सर्व्हे थांबवला. या संदर्भात आजच राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि कागद तालुक्याचे लोकप्रतिनिधी नामदार मुश्रीफ साहेबांची सर्व तालुक्यातील ग्रामस्थांनी भेट घेतली. त्यावेळी साहेबांनी सांगितलं, मुश्रीफ साहेबांनी असं सांगितलं की या संदर्भात आपल्याला कोणतीही माहिती नाही आणि एका आठवड्यामध्ये आपण MSRDC असू दे किंवा इतर राज्य शासनाच्या पातळीवर कशी प्रक्रिया चालू आहे त्या संदर्भात आपण चौकशी करतो आणि ह्या येणाऱ्या पुढच्या आठवड्यामध्ये आपल्याला माहिती या संदर्भात माहिती देतो. पण साहेबांच्या म्हणण्यानुसार अजूनही या कोल्हापूर जिल्ह्यामधून शक्तीपीठ महामार्ग जो आहे तो रद्दच आहे आणि ती अधिसूचना जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत आपण सर्व कागद तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि इथून पुढे देखील मुश्रीफ साहेब सर्व शेतकऱ्यांच्या पाठीमागे निश्चितपणे ठामपणे उभे राहतील अशी सर्व शेतकऱ्यांना आशा आहे. आणि या ठिकाणी शेतकऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो की येणाऱ्या एक महिन्याभरामध्ये सर्वपक्षीय मेळावा घेऊन तालुक्यातील प्रमुख शाही नेत्यांना या ठिकाणी आमंत्रण दिलं जाईल आणि या मेळाव्यामध्ये त्यांची भूमिका आहे शक्तीपीठ महामार्गामध्ये खूप महत्वाची आहे. जे नेते या शेतकऱ्यांच्याबरोबर राहतील किंवा न राहतील त्यांना या ठिकाणी आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी येणाऱ्या महिन्याभरामध्ये आम्ही सर्व त्यांना निमंत्रित करावं. अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आमच्या फेसबुक, इन्स्टालाही नक्की फॉलो करा.